गाझा शहरात इस्रायलने केलेल्या हल्ल्यांमुळे धुराचे लोट पाहायला मिळाले। या हल्ल्यात जवळपास 43 पॅलेस्टिनी नागरिकांचा मृत्यू झालाय, त्यापैकी बहुतेक गाझा शहरातील आहेत। शिफा रुग्णालयात 29 मृतदेह आणले होते, त्यात 10 जण मदत मिळवण्याचा प्रयत्न करताना मारले गेले। काल सकाळी आणखी 11 मृत्यू नोंदवले गेले। अल अवदा रुग्णालयाने 7 नागरिकांचा मृत्यू झाल्याचं स्पष्ट केलंय। हे नागरिक मदत मिळवण्याचा प्रयत्न करत होते, तर दुसरीकडे हमासच्या सशस्त्र गटाचे प्रवक्ते अबू ओबेदा यांना गाझात मारल्याचे इस्रायली संरक्षण मंत्र्यांनी जाहीर केले। इस्रायल सरकारने हमासशी युद्धविराम करार करावा या मागणीसाठी तेल अवीवमध्ये नागरिकांनी निदर्शनं केली आहेत, तर दुसरीकडे सुरक्षा मंत्रिमंडळात गाझातील काही दाट लोकवस्तीच्या भागातील हल्ले वाढवण्याबाबत चर्चा सुरू होती। या बैठकीत युद्धविरामाच्या वाटाघाटींची कोणतीही योजना नव्हती, असं एका अधिकाऱ्याने सांगितलंय। आंदोलन करणाऱ्या महिलेने जिचा मुलगा गाझात पोलीस असल्याचं सांगितलं। मंत्रिमंडळावर वाटाघाटी न करण्याचा आरोपही तिने केलाय। सरकार युद्ध संपवायला तयार नाही आणि माझ्या मुलाचा बळी देण्याचा निर्णय घेत आहेत, असं देखील तिने म्हटलंय। पाकिस्तानच्या पूर्व पंजाब प्रांताला यंदाच्या पावसाळ्यात आतापर्यंतच्या सगळ्यात मोठ्या पूरस्थितीचा सामना करावा लागतोय। ग्लोबल वॉर्मिंगमुळे यंदा पावसाचं प्रमाण वाढलं असून भारतातून येणाऱ्या नद्यांमधील पाण्यामुळे पूरस्थिती आणखी गंभीर झाली आहे। स्थानिक प्रशासन नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवत असून शाळा, पोलीस आणि सुरक्षा केंद्र तात्पुरती निवारा केंद्र म्हणून वापरली जात आहेत। बचाव पथकं लोकांना बोटीद्वारे सुरक्षित स्थळी नेत आहेत। पंजाबमधील शेतीवर मात्र याचा मोठा परिणाम झाला असून आता 2022च्या पुरानंतर पुन्हा अन्नधान्य टंचाईचा धोका निर्माण झालाय। पाकिस्तानमध्ये लष्कराचं MI-17 हे हेलिकॉप्टर कोसळून अपघात झालाय। दियामारमधील ठाकदास या छावणीपासून सुमारे 12 किलोमीटर अंतरावर असलेल्या हुदोर गावाजवळ हा अपघात झालाय। यामध्ये 2 लष्करी अधिकाऱ्यांसह 5 सैनिकांचा मृत्यू झालाय। नियमित प्रशिक्षण घेत असलेल्या MI-17 या हेलिकॉप्टरने तांत्रिक बिघाडानंतर लँडिंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच दरम्यान हा अपघात झाला असल्याची माहिती पाकिस्तानच्या लष्करानं दिली आहे। नॉर्थ ईस्ट कोलोराडोमधील फोर्ट मॉर्गन म्युनिसिपल विमानतळावर रविवारी 2 विमानांचा अपघात झालाय। यावेळी 2 छोट्या विमानं उतरताना एकमेकांना धडकली। या अपघातावेळी दोन्ही विमानात प्रत्येकी 2 व्यक्ती होते, मात्र या अपघातातील जखमींबाबत अद्याप माहिती मिळालेली नाहीये। त्याचबरोबर मॉर्गन काउंटी शेरीफ कार्यालयाकडून देखील काहीच माहिती समोर आलेली नाहीये। पाकिस्तान सीमेजवळ अफगाणिस्तानच्या पूर्वेकडील कुणान प्रांतात 6 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय। यात जवळपास 622 लोकांचा मृत्यू झाला असून 1000हून अधिक जण जखमी आहेत। या भूकंपामुळे नूर, गुल, सोकी, वटपूर, मानोगी आणि चबदरे या जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालंय। त्यामुळे अनेक गावं उद्ध्वस्त झालेत आणि मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। याआधी ऑक्टोबर 2023 मध्ये 6.3 रिश्टर तीव्रतेच्या भूकंपामुळे 1500 ते 4000 लोकांचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली होती। चीनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या बैठकीला उपस्थिती लावली। रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह झालेल्या गोलमेज बैठकीत जिनपिंग यांनी SCO सदस्यांसह सहकार्य करण्याची तयारी दर्शवली आहे। सुरक्षा आणि विकास सुनिश्चित करण्याच्या वाढत्या आव्हानांना सामोरं जाण्यासाठी जिनपिंग यांनी ही तयारी दाखवली आहे। रशिया, बेलारूस, चीन, भारत, इराण, कझाकिस्तान, किर्गिस्तान, पाकिस्तान, तजाकिस्तान आणि उझबेकिस्तान हे SCOचे 10 सदस्य आहेत। चीनमधील शांघाय सहकार्य संघटनेने घोषणापत्रात पहलगाम हल्ल्याचा निषेध करण्यात आलाय। शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांनी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला। फक्त हल्लेखोरांनाच नव्हे तर दहशतवाद्यांना पाठीशी घालणाऱ्यांना देखील जबाबदार ठरवण्याची त्यांनी मागणी केली आहे। सदस्य देशांनी मृत आणि जखमींच्या कुटुंबियांप्रती सहानुभूती आणि शोक देखील व्यक्त केलाय। तसंच अशा हल्ल्यांचे कर्ते आणि आयोजक, प्रायोजक यांना न्यायाच्या कक्षेत आणलं पाहिजे असं देखील त्यांनी म्हटलंय। आता SCOचा आंतरराष्ट्रीय प्रश्नांवरचा प्रभाव वाढतोय असं विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी सोमवारी तियानजिनमधील शांघाय सहकार्य संघटना परिषदेत बोलताना केलं। त्यांनी युक्रेनमधील संघर्ष शांततेनं सोडवण्यासाठी चीन, भारत आणि इतर भागीदार देश जे प्रयत्न करतायत त्यांचं कौतुक केलंय। अलीकडेच अलास्कामध्ये रशिया आणि अमेरिकेच्या शिखर परिषदेतील चर्चा ही युक्रेनमध्ये शांततेसाठी महत्त्वाचं पाऊल असल्याचं पुतीन यांनी म्हटलंय। रविवारी त्यांनी चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्याशी यावर चर्चा केली असून पुढील 2 दिवसात इतर नेत्यांना देखील ही माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलंय।
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांची भेट घेतली आहे। या तीन नेत्यांच्या भेटीनंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताशी असलेल्या व्यापार संबंधांना एकतर्फी व्यापार असं म्हटलं। अमेरिका भारताबरोबर अतिशय कमी व्यापार करतो, पण भारत आमच्यासोबत चांगला व्यापार करतात। आमच्या अतिशय कमी वस्तू तिथे विकल्या जातात, त्यामुळे हा एकतर्फी व्यापार संबंध आहे, अशी एक्स पोस्ट ट्रम्प यांनी केली आहे। झिम्बाब्वेचे राष्ट्राध्यक्ष एमर्सन दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीच्या 80व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेल्या सैन्य परेडमध्ये सहभागी होण्यासाठी बीजिंगला पोहोचले। बुधवारी होणाऱ्या या परेडला रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांच्यासह 24हून अधिक जागतिक नेते उपस्थित राहणार आहेत। या परेडमध्ये चीनच्या अत्याधुनिक स्वदेशी शस्त्रांचं प्रदर्शन होणार असून यात 100हून अधिक विमानं, अनेक टँक आणि क्षेपणास्त्र यांचा समावेश असणार आहे। भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी चीन आणि जपानचा यशस्वी दौरा करून आज नवी दिल्लीत परतलेले आहेत। या दौऱ्यात त्यांनी दोन्ही देशांमधल्या महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय कार्यक्रमांमध्ये सहभाग नोंदवला। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जपानमध्ये 15व्या भारत जपान वार्षिक शिखर बैठकीत सहभाग देखील घेतला। या बैठकीत दोन्ही देशांच्या नेत्यांनी द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर भर दिलाय। आर्थिक सहकार्य, सुरक्षा आणि तंत्रज्ञान यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये नवीन भागीदारी करण्यावर देखील यावेळी चर्चा झाल्याची माहिती आहे। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या आजपासून कर्नाटक आणि तामिळनाडूच्या 3 दिवसाच्या दौऱ्यावर जाणार आहेत। या दौऱ्यादरम्यान त्या शिक्षण आणि सामाजिक विकासाशी संबंधित असलेल्या अनेक महत्त्वपूर्ण कार्यक्रमांना उपस्थित राहतील। दौऱ्याची सुरुवात कर्नाटकमधल्या मैसूर इथून करणार आहेत, तर इथे त्या ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ स्पीच अँड हिअरिंगच्या हीरक महोत्सवी सोहळ्याला सहभागी लावतील। स्पीच अँड हिअरिंगवरील संशोधन तसंच उपचार क्षेत्रात या संस्थेची देशभरात महत्त्वाची भूमिका आहे। भारताचे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी अखेर दिल्लीतलं त्यांचं अधिकृत सरकारी निवासस्थान रिकामं केलंय। उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर नियमांनुसार त्यांनी हे निवासस्थान सोडलंय। माजी उपराष्ट्रपतींना टाईप 8 दर्जाचा बंगला मिळू शकतो, पण तो अजूनही मिळालेला नाहीये। त्यामुळे सध्या ते छतरपूर एन्क्लेव्ह मधील एका खासगी घरात राहणार आहेत। याआधी त्यांच्या राहण्याच्या ठिकाणाबाबत अनेक चर्चा आणि अंदाज वर्तवले जात होते, पण आता त्यांच्या तात्पुरत्या निवासस्थानाची माहिती स्पष्ट झाली आहे। नवीन सरकारी घर मिळेपर्यंत ते खासगी घरातच राहतील अशी माहिती आता समोर आली आहे। जम्मू काश्मीरमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। खबरदारीचा उपाय म्हणून रामबन इथल्या बागलहार धरणाचे दरवाजे उघडण्यात आले। पाणी पातळी झपाट्यानं वाढत असल्यानं प्रशासनाने सतर्कतेचा इशारा देखील जारी केलाय। नदीकाठच्या नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचं आवाहन करण्यात आलंय। चिनाब नदीचं पाणी धोकादायक पातळी ओलांडू शकतं, त्यामुळे नागरिकांनी नदीपासून दूर राहावं असं आवाहन आता तिथल्या नागरिकांना केलं गेलंय। मुसळधार पावसामुळे यमुना नदीची पाणी पातळी मोठ्या प्रमाणात वाढली आहे। मथुरा इथे यमुना नदी धोक्याच्या पातळीजवळ वाहत असून त्यामुळे नदीकाठच्या अनेक मंदिरात आणि घरांमध्ये पुराचं पाणी शिरलंय। सततच्या वाढत्या जलपातळीमुळे अनेक घाट देखील पाण्याखाली गेलेत आणि शहरातील काही सखल भागांमध्ये देखील पाणी साचलंय। संभाव्य धोका लक्षात घेता प्रशासनाने आवश्यक उपाययोजना सुरू केल्यात। त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून नागरिकांमध्ये आता मोठं चिंतेचं वातावरण आहे। सप्टेंबरमध्ये भारतात अनेक ठिकाणी ढगफुटीची शक्यता वर्तवली गेली आहे। पूर आणि भूस्खलनाचा धोका असल्याचा देखील इशारा आता हवामान विभागाने दिलाय। सप्टेंबर महिन्यातील मासिक सरासरी पर्जन्यमान हे या आधीच्या याच महिन्यातील सरासरी पर्जन्यमानापेक्षा 167.9 मिलीमीटरपेक्षा अधिक म्हणजेच 109% अधिक असण्याची शक्यता आहे। भारतीय हवामान विभागाने रविवारी जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकात ही माहिती दिली आहे। यंदाच्या सप्टेंबर महिन्यात सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यामुळेच आता या महिन्यात उत्तराखंडमध्ये मुसळधार पाऊस, नद्यांना पूर येणं आणि भूस्खलनाच्या घटना घडू शकतात। भारतातील रस्ते अपघातात दर तासाला 20 जणांचा मृत्यू होत असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे। रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने एक अहवाल सादर केला आहे, ज्यात 2023 मध्ये देशभरात झालेल्या रस्ते अपघातांची माहिती दिली गेली आहे। या अहवालानुसार 2023 मध्ये रस्ते अपघातात 1.72 लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झालाय। अर्थात देशभरात दररोज सरासरी 474 लोक आणि दर तासाला सुमारे 20 लोक रस्ते अपघातात आपले प्राण गमावतात। ही आकडेवारी एखाद्या साथीच्या रोगापेक्षा मृत पावणाऱ्या लोकांपेक्षा जास्त आहे।
सर्वोच्च न्यायालयाने पेट्रोलमध्ये इथेनॉल मिसळण्याच्या योजनेला आव्हान देणारी याचिका फेटाळून लावली आहे. देशात विकल्या जाणाऱ्या पेट्रोलमध्ये 20% इथेनॉल मिसळलं जातं. 2023 पासून सरकारने इथेनॉल मिसळण्याच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. सरकारने 2025-26 पर्यंत देशातील सगळ्या पेट्रोल पंपांवर E20 पेट्रोल उपलब्ध करून देण्याचं लक्ष्य ठेवलंय. हे इथेनॉल मिश्रण थांबवण्याची मागणी करणारी याचिका न्यायाधीश B.R. गवई आणि न्यायमूर्ती के. विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं फेटाळली आहे. पत्नी स्वतः चांगली कमाई करत असेल तर पतीकडून तिला पोटगी मिळू शकत नाही, असा महत्त्वपूर्ण निकाल लखनौ हायकोर्टातील खंडपीठानं दिलाय. कौटुंबिक न्यायालयाने पत्नीला दर महिना 15,000 रुपये तिच्या उदरनिर्वाहासाठी द्यावेत असं पतीला आदेश दिले होते. मात्र पत्नी स्वतःच दर महिना 73,000 रुपये कमवते. इतकंच नाही तर पत्नीने बक्षी तलाव परिसरात 80 लाखांहून अधिक किमतीचा फ्लॅट देखील खरेदी केलाय. पत्नी सक्षम असून ती चांगली कमाई करत असेल तर तिला पोटगी मिळण्याचा अधिकार नाही असं पतीनं म्हटलं होतं. त्यामुळे ती स्वतःच तिचा खर्च उचलू शकते असं हायकोर्टानं देखील सांगितलंय.